क्रिसमस आणि फ्रूट केक यांचं एकदम लाजवाब कॉम्बिनेशन आहे. तर आज आपण असाच मऊ लुसलुशीत फ्रूट केक बनवणार आहे, तोही विदाऊट ओव्हन. तर चला मग बघूया कसा बनवायचा. साहित्यामध्ये मी घेतलेत 7-8 काजू, 7-8 बदाम बारीक करून घ्यायचे. 2 चमचे काळे मनुके, 2 चमचे नॉर्मल मनुके, 3 चमचे टुटी फ्रुटी आणि 2 चमचे चेरी बारीक करून घेतली आहे. आता हे सगळे सुके मेवे मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक साधारणतः अर्धा कप ऑरेंज ज्यूस मिक्स करायचा आहे. तर ऑरेंज ज्यूस आपला बाउलमध्ये टाकून झाल्यावर हे सगळं सुके मेवे आपल्याला एकदा चांगले मिक्स करून घ्यायचेत आणि 15 मिनिट असंच भिजत ठेवायचे. आता मी एका बाउलमध्ये साधारणतः अर्धा कप साखर घेतली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे पाणी घालून आपल्याला मंद आचेवरती साखरेला गरम करायचे. तर मी इथे साखर विरघळेपर्यंत हिला गरम केलेलं आहे. तुम्हाला जर कॅरमलाइज फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही याला पूर्ण कॅरमलाइज होईपर्यंत परतवून घेऊ शकता. साखर आता चांगली गरम झाली आणि तिला फेसही यायला लागला आहे. तर मी आता गॅस बंद करणार आहे. त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून तसंच थंड होईपर्यंत ठेवणार आहे. आता आपण केकच्या बॅटरची तयारी करूया. तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 कप दूध आणि 1 पाव कप तेल घेतलेलं आहे. तर हे दोन्ही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी 2 हाफ कप मैदा मिक्स करणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला 1 चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता ह्यामध्ये आपण शुगर सिरप आणि भिजवलेले सुके मेवे मिक्स करून घेणार आहेत आणि याला एकदा चांगलं फेटून घ्यायचे. त्यानंतर आपण एक केकचं भांडं घेणार आहेत आणि त्याला एक साधारणतः चमचाभर तूप लावून आपल्याला हे तूप सगळ्या भांड्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचे. ह्यामुळे आपला केक एकदम अलगदपणे बाहेर येतो. तुपाऐवजी तुम्ही बटर पेपरचा पण वापर करू शकता. आता तूप सगळीकडे परतवून झाले तर त्यामध्ये आपण हे जे केकचं बॅटर बनवलं होतं ते टाकून घेऊ आणि त्यानंतर टॉपिंगसाठी म्हणून मी ह्यामध्ये टुटी फ्रुटीचा वापर केलेला आहे. तर आपल्याला आपल्या आवडीनुसार टुटी फ्रुटी वरतून टाकून घ्यायचे. त्यासोबत काही काजू, मनुके किंवा बदाम जे काही तुमच्याकडे ड्रायफ्रूट किंवा सुके मेवे असतील ते तुम्ही टॉपिंग्स म्हणून यूज करू शकता. एका कढाईला मी 15 मिनिट आधी प्री हीट करायला ठेवलं होतं. त्यात आपण हे केकचं भांडं ठेवून साधारणतः 45 मिनिट आपल्याला ह्या केकला बेक होऊन द्यायचे. एक्झॅक्ट 45 मिनिटांनी मी केक चेक करत आहे. तर तुम्हाला काय करायचं, एक चाकू घ्यायचा आहे आणि तो केकमध्ये इन्सर्ट करून बघायचा आहे. चाकू जर एकदम क्लीन बाहेर निघाला असेल तर तुमचा केक पूर्णपणे बेक झाला आहे असं समजून घ्यायचं. तर आता माझा केक पूर्णपणे बेक झाला आहे. मी त्याला साधारणतः 10 मिनिट थंड करायला ठेवलं होतं. त्यानंतर आता मी हा केक केकच्या भांड्यामधून बाहेर काढणार आहे. तर तुम्ही बघू शकता केक किती अलगदपणे बाहेर निघाला आहे आणि एकदम छान आणि दिसायला खूप सुंदर असा केक झालेला आहे. आता मी तुम्हाला केक कट करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता केकला एकदम सुरेख टेक्स्चर पण आलेला आहे. तर तुम्ही हा केक तुमच्या इथं नक्की ट्राय करा आणि केक कसा झाला आहे तो मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.